नमस्कार. आज तांत्रिक युगात सगळ्यांनी जरी प्रगती केली असली तर त्याच्या पाठोपाठ प्रशासकीय यंत्रणा ही सुद्धा डिजिटलकडे वाटचाल करत आहे. ही आनंदाची बाब आहे. आणि प्रशासनामध्ये महसूल विभाग जर म्हटला तर महसूल विभागाची दप्तरी आणि त्यात अडकलेले दस्तऐवज हा अनेकांना कटाकटीचा प्रश्न आणि या कटाकटीच्या प्रश्नामुळे वारंवार तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाशी संपर्क साधताना होत असलेली जी आर्थिक पिळवणूक वा मानसिक त्रास याला आळण्या घालण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन स्तरावर असलेले बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची नाविन्यपूर्ण संकल्पना ही खरोखरच जिल्हावासियांसाठी नवसंजीवनी ठरणारी आहे. आज छोट्याशा मोबाईलवरून मोबाईल डिजिटल स्वरूपात आले आणि अनेकाविध सुविधा या मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्या तरी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हावासियांच्या सेवेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा जो मानस आहे तो त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे आणि त्या सेवेला सुरुवात सुद्धा झाली आहे. आता नागरिकांना कुठेही जास्तीत जास्त चक्रा मारण्याची गरज नाही, तर अनेक विभागाशी असलेली कामं ही फक्त आणि फक्त एका व्हॉट्सॲपच्या नंबरवर आपल्याला ती साधता येणार आहे. आजच्या अत्याधुनिक युगामध्ये खेडोपाडी सुद्धा अत्याधुनिक सुविधा असलेले मोबाईल हे घरोघर पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात वेळेचा अभाव व कामाची गती गतिमान व्हावी आणि जिल्हावासियांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता डिजिटल क्रांती आणि आता नवीन आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फीचरच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि दर्जेदार सेवा कशा द्याव्यात त्या फक्त जिल्हाधिकाऱ्यापुरत्या नव्हे तर त्याशी संलग्नित असलेल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संबंधित असलेल्या तक्रारीचा पाठपुरावा असे अनेकाविध प्रश्न आहे. अर्जाची स्थिती, विविध योजनांची माहिती आणि एवढंच नव्हे तर तुम्ही ज्या कोणत्या परिसरात राहत असाल त्या ठिकाणाहून तुम्हाला आधार केंद्र जर शोधायचे असेल तर त्या शोधण्याची सुविधा सुद्धा या व्हॉट्सॲप चॅटमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येकाला होणार आहे. तर या शासनांच्या सुविधा ही उपलब्धी करून देणं खरोखरच अभिमानास्पद आणि सर्वांच्या हिताची बाब असल्यामुळे या बाबीचं नक्कीच कर्तृत्वाचं एक अभिनंदनपर कौतुक होणं वास्तव्य आहे. परंतु या सुरू केलेल्या सेवेचा लाभ जनहिताला मिळावा ही मोठी अपेक्षा आहे. डिजिटलच्या युगामध्ये अनेक योजना आणि त्याची माहिती देण्यासाठी ही जी प्रणाली आहे ही प्रणाली खरोखरच तांत्रिक युगात पाऊल टाकणारी आहे. राज्याच्या तुलनेमध्ये बुलढाणा जिल्ह्याची तुलना हा मागासलेला अशी जरी करण्यात येत असली तरी तांत्रिकतेच्या माध्यमातून वा या जिल्हा प्रशासनावर असलेले पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पूर्ण कारभार पाहणारे जिल्हाधिकारी यांनी राबवलेली ही संकल्पना नक्कीच जनहिताची आहे. तरी सर्व जिल्हावासियांना व समस्त नागरिकांना महसूल विभागाशी प्रत्येकाला काम पडतं. जन्म दाखला असो, मृत्यू नोंदी असो, शेतीचे फेरफार असो, जागेच्या नोंदी असो वा इतर सर्व दप्तरी जोडायचं असेल तर महसूल हा महत्त्वपूर्ण आहे आणि महत्त्वपूर्ण पर्याय असताना प्रत्येक तक्रारीच्या स्थितीपासून तर विविध योजनांचा लाभ या खाली नोंदवलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधल्यास आपण यामध्ये प्रश्नावली आणि उत्तरांच्या माध्यमातून सदर माहिती उपलब्ध घेऊ शकतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ग्राफिक्स आणि इतर ठिकाणी सहज उपलब्ध
ओपन होतील अशा ह्या सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती देण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला नक्कीच सलाम केला पाहिजे आणि ही सेवा अशीच जनहितासाठी सेवारत राहो, त्याकरिता जनतेच्या माहितीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या महसूल सेवेचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती मी करतो, जेणेकरून प्रत्येकाचा वेळ सुद्धा वाचेल आणि येणाऱ्या अडीअडचणी नक्कीच सहजरित्या सोडवता येतील, वेळेचा पैशाचा बचत होईल आणि आपल्या तक्रारीची आपल्या समस्यांचं निराकरण आता आपल्याला व्हॉट्सॲपवर करता येणार असल्यामुळं आपण खरोखरच एक पाऊल प्रगतीकडे टाकत आहोत याचा अभिमान बुलढाणा जिल्हावासियांना व्हावा ही कर्तव्यदक्षता जिल्हाधिकारी यांच्या कार्यपद्धतीतून समोर आली असली तरी त्याचा नक्कीच जनतेला विकास होईल, त्याचा फायदा मिळेल आणि त्याबद्दल खरोखरच जिल्हाधिकारी यांचे मी आभार मानतो। असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।